डिजिटल सातबाऱ्याचे जनक म्हणून ओळख असलेले रामदास हरिभाऊ जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। सध्या ते नवी मुंबई येथे अप्पर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहे। कथित लाच प्रकरण आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशी दरम्यान ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। महसूल विभागात डिजिटल सातबारा प्रणाली राबवण्यात रामदास हरिभाऊ जगताप यांचे मोठे योगदान मानले जाते। या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। नवी मुंबईतील सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी रामदास हरिभाऊ जगताप वय वर्ष 57 यांना 22,500 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 13 मे 2026 रोजी ही कारवाई केली आहे। सिडकोच्या 22.5% योजनेतील जमिनीच्या करारासाठी त्यांनी लाच मागितली होती। नवी मुंबईतील एसीबीच्या पथकाने त्यांना सिडको कार्यालयात रंगेहात पकडले। रामदास जगताप यांच्या सांगण्यावरून शिपाई हरेश सोनवणे यांनी ही रक्कम स्वीकारली, त्यालाही अटक करण्यात आली आहे। ही कारवाई नवी मुंबईतील सिडको कार्यालयात करण्यात आली, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचं गाव जांबूत, तालुका शिरूर, जिल्हा पुणे हे आहे।